नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा काही नवीन प्रश्न घेऊन आलो आहोत आणि या प्रश्नाचं आज आपण विश्लेषण बघणार आहे। प्रश्न खूप सोपे आहे, तर ते सोपे प्रश्न आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचे हे आपल्याला माहित पाहिजे। जसं की बघा, पहिला प्रश्न, राम आणि मोहन एक काम अनुक्रमे 10 तास आणि 16 तासात पूर्ण करतात। दोघांनी 2 तास एकत्र काम केले आणि त्यानंतर मोहनने काम सोडून दिले। आता राहिलेले काम राम किती तासात पूर्ण करेल, असा तुमच्या समोर एक प्रश्न आहे। प्रश्न खूप सोपा आहे, याला सोडवण्याची पद्धत पहा काय आहे। तर याला सोडवण्याची पद्धत आहे लसावी पद्धत। राम आणि मोहन आहे, राम एक काम 10 तासात पूर्ण करतोय आणि मोहन तेच काम 16 तासात पूर्ण करतोय। तुम्हाला 10 आणि 16 यांचा लसावी घ्यायचा आहे, म्हणजे एकूण काम हे तुमचं लसावी असणार आहे। मग 10 आणि 16च्या पाड्यामध्ये कॉमन असणारी संख्या कोणती आहे, तर तुम्ही म्हणाल सर 80 आहे। मग 10 8 80 आणि 16 5 80, म्हणजे याचा अर्थ असा झाला, हे समजून घ्या का राम एका तासात 8 एवढं काम करतो, तर बरोबर 10 तासात 80 एवढं काम संपून जाईल। त्याचप्रमाणे मोहन एका तासात 5 एवढं काम करतो, तर बरोबर 16 तासात 16 5 80 काम संपून जाईल। म्हणजे ही 8 आणि 5 ही राम आणि मोहन यांची कार्यक्षमता आहे। आता दोघांनी 2 तास एकत्र काम केलं, मग आता मला सांगा, हा एका तासात 8 काम करतोय आणि मोहन एका तासात 5 काम करतोय, तर दोघं मिळून एका तासात 13 काम पूर्ण करतात। असं त्यांनी 2 तास एकत्र काम केलं म्हणून 13 गुणिले 2 करणार, 13 दुने 26 काम पूर्ण झालं। मग या 80 कामातलं 26 काम पूर्ण झालं, तर शिल्लक काम राहिलं 54। आता हे शिल्लक काम म्हणजे राहिलेलं काम रामला करायचंय, तर रामला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल, तर तुम्हाला काय करायचं, फक्त ह्या 54ला रामच्या कार्यक्षमतेने भाग द्यायचा आहे। तर रामची कार्यक्षमता किती आहे, तर रामची कार्यक्षमता 8 आहे। मग तुम्हाला त्या 54ला जर तुम्ही 8 ने भाग दिला तर काय उत्तर येईल पहा। आधी 2 ने भाग द्या, तर इथं आले 4, इथं आले 27। मग 4 1 4, 4 सक 24, खाली किती उरले, 3 उरले। तुम्ही ते पूर्णांक युक्त अपूर्णांकातल्या, म्हणजे तुमचं उत्तर आलं 6.34 तास। म्हणजे ऑप्शन क्रमांक काय आहे तुमचा, सी आहे। ऑप्शन क्रमांक तुमचा काय आहे, सी आहे। तर आता पहा, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर पहा काय आहे तो, आता हा तुमचा मिश्रणाचा प्रॉब्लेम आहे का, 2 मिश्रण आहे, एक 20 लिटरचं मिश्रण आहे आणि दुसरं 36 लिटरचं मिश्रण आहे। त्या दोन्ही मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे। त्यावरून ते जर 2 कंटेनर आपण एकत्र केले, तर तुम्हाला विचारलं का दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर काय राहील। ठीक आहे, तर आता हा प्रश्न का सोडवायचा पहा। समजा दूध आहे, तर कंटेनर नंबर मी 1 म्हणतोय, याच्यामध्ये दुधाचं प्रमाण काढायचंय। तर टोटल 20 लिटर दूध आहे, तर 20 त्याला भागिले काय करायचंय, तर याच्यामध्ये दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:7। मग ह्या टोटल गुणोत्तराची बेरीज किती आहे, तर तुम्ही म्हणा सर टोटल गुणोत्तराची बेरीज टोटल 10 आहे। मग त्या 20ला ह्या गुणोत्तराच्या बेरजेने भाग द्यायचा आहे, म्हणजे 10 ने भाग द्यायचा आहे। आणि गुणाकारामध्ये दुधाचं गुणोत्तर काय आहे, तर 3 आहे, म्हणून गुणिले 3 करायचं आहे। मग 10 1 10, 10 दुने 20, 3 दुने 6, म्हणजे पहिल्या कंटेनर मध्ये 6 लिटर दूध आहे। तर पाणी किती असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर पाणी असणार आहे, तर पाणी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने काढू शकता किंवा 20 मधून 6 मायनस करू शकता, असं केलं तरी चालेल। 20 भागिले 10, आता पाण्याच्या गुणोत्तराने गुणा, पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 7 आहे, तर इथं 7 ने गुणा। 10 1 10, 10 दुने 20, 7 दुने 14, म्हणजे पहिल्या कंटेनर मध्ये आपल्याला दूध आलं 6 लिटर आणि पाणी आलं आपल्याकडे 14 लिटर। सेम दुसऱ्या कंटेनर मध्ये पण दूध काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर टोटल 36 लिटरचं मिश्रण आहे, त्याला भाग द्यायचा आहे कशाने, ह्या गुणोत्तराच्या बेरजेने। मग 7 आणि 5 किती झाले, तर टोटल झाले 12। त्याला गुणिले दुधाचं गुणोत्तर किती आहे, 7 आहे, त्याला गुणिले 7 करा। 12 1 12, 12 त्रिक 36, 7 त्रिक 21। तसं पाहायला गेलं तर हे सगळे कॅल्क्युलेशन तुमचे तोंडी आले पाहिजे। त्याच्यानंतर पाणी, मग आता पाण्याचं काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर पाणी किती असणार आहे, 36 भागिले 12। आता गुणिले पाण्याचं गुणोत्तर किती आहे, तर पाण्याचं गुणोत्तर आहे 5, तर गुणिले 5। मग 12 1 12, 12 त्रिक 36 आणि 3 5 15। आता हे जे काही दोन्ही कंटेनर होते ते मिक्स केले आपण, आणि त्या मिक्स केल्यानंतर तुम्हाला विचारलं काय,
तर तुम्हाला विचारलं दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर सांगा मिश्रण झाल्यानंतर. मग आता काय करायचंय तुम्हाला, पहिल्या कंटेनर मधलं दूध आणि दुसऱ्या कंटेनर मधलं दूध यांची बेरीज करायची, म्हणजे 6 + 21. त्याचप्रमाणे पहिल्या कंटेनर मधलं पाणी 14 आणि दुसऱ्या कंटेनर मधलं पाणी 15 यांची बेरीज करायची. 21 आणि 6 किती झाले 27, 14 आणि 15 किती झाले 29. म्हणजे याचा अर्थ ते जे काही दोन्ही कंटेनर एकत्र केलं तर त्या कंटेनर मध्ये 27 29 या प्रमाणात दूध आणि पाणी असणार आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर इथं पण काय येईल, सी येईल. ठीक आहे, प्रश्न अगदी सोपा आहे. आता हे कॅल्क्युलेशन ज्याला अगदीच बेसिक काही माहित नाही त्याच्यासाठी मी करून दाखवले. तसं पाहायला गेलं तर हे तोंडीच झाले पाहिजे. तोंडी कशी झाले पाहिजे तर बा आता 7 आणि 3 10, 10 ची किंमत किती आहे 20 लिटर आहे, म्हणजे एका गुणोत्तराची किंमत आली 2 लिटर. मग 3 दुने 6 तर 6 लिटर दूध येईल, तर उरलेलं 20 मधले 6 येईल तर 14 लिटर पाणी येईल. हे सगळं आपल्याला तोंडी जमलं तर तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, प्रश्न गुणोत्तर आणि प्रमाणावरला आहे, प्रश्न खूप सोपा आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा, तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा सूट आणि छापील किंमत याच्यावरचा आहे. प्रश्न काय सांगतो पहा, एका शर्टची छापील किंमत 2999 रुपये आहे, त्यावर दुकानदाराने 40% सूट दिली, तर आता शर्टची किंमत किती. तर याला आपण 2 ते 3 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आपण ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. मी तुम्हाला ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर आता पहा, पहिली पद्धत म्हणजे काय, तर जर आपण समजा छापील किंमत 100 रुपये मानली, छापील किंमत 100 रुपये मानली, तर त्याच्यावर सूट दिली. सूट किती दिली 40% सूट दिली. 40% 100 चे 40% म्हणजे 40 रुपये सूट दिली, तर विकणार आपण 60 रुपयाला. तर विक्री किंमत किती आहे, तुम्ही म्हणा सर विक्री किंमत आहे 60. आता पहा, शर्टची छापील किंमत किती आहे 2999. छापील किंमतीच्या खाली छापील किंमत आली पाहिजे, म्हणजे ह्या 100 ची किंमत प्रश्नात दिलेली आहे 2999. तर तुम्हाला तो शर्ट किती रुपयांना विकला म्हणजे विक्री किंमत काढायची आहे, तर विक्री किंमती खाली तुम्ही क्वेश्चन मार्क लिहू शकता. मग आता हे तुम्हाला सोडवायचं, बऱ्याच जणांना माहित आहे का आपण तिरकस गुणाकार करतो, म्हणजे याचा अर्थ 2999 गुणिले 60 भागाकारामध्ये काय करतो 100 करतो. आता 20 त्रिका 60 आणि 20 पाचे 100, 2999 गुणिले 3 म्हणजे त्याचा अर्थ 8997. त्याला भागिले किती करणार आहे 5 करणार आहे. आता 5 ने भाग दिल्यानंतर 5 1 5, 5 1 5, खाली किती उरले 3 उरले, 39 झाले. तर 5 7 35 म्हणजे 1700 समथिंग पाहिजे, तर एकच ऑप्शन आहे पहा 1799.40. बाकीचे कॅल्क्युलेशन पुढे करायची गरज नाहीये, टाइमपास करायचा नाही. जर आपल्याला 2 किंवा 3 ऑप्शन 17 ने स्टार्ट होणारे असते तर मग आपण पुढे कॅल्क्युलेशन केलं असतं. ही झाली पहिली मेथड. आता याला ऑप्शन कसं सोडवायचंय ते पण सांगतो. जर मला 40% सूट मिळाली तर ह्या 40%चा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. 40% म्हणजे किती आहे 2/5 आहे. किती आहे 2/5. म्हणजेच काय रे, त्याचा अर्थ 40% म्हणजे 2/5 अपूर्णांकातली किंमत आहे. म्हणजे 40 भागिले जर तुम्ही 100 केला तर 20 ने वरती भाग गेला आणि 20 ने खाली भाग गेला, तर आपलं तोंडपाठ पाहिजे 2/5. म्हणजे 5 रुपयावर आपल्याला 2 रुपये सूट मिळाली. याचा अर्थ असा होतो का जर समजा 5 रुपये छापील किंमत असेल तर त्याच्यावर आपल्याला 2 रुपये काय आहे सूट आहे, तर आपली विक्री किंमत काय असणार आहे तर आपल्या शर्टची विक्री किंमत असणार आहे 3, कारण 5 मधून 2 गेले तर 3. आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे का ज्याने 3 ला पुरेपूर भाग गेला पाहिजे. ठीक आहे, जर आपल्याला 2 ऑप्शन मिळाले तर मग आपल्याला ह्याच मेथडने जायचंय. ठीक आहे, मग आता मला पहा 3 ची कसोटी. 3 ची कसोटी काय आहे तर 3 ने दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. मग मी काय करतो 3 3च्या ग्रुपमध्ये सगळे कट मारून टाकतो. जसं की पहा 9 9, आता 2 आणि 2 4 उरले, 3 उरले असते तर मग हा ऑप्शन आहे असं आपण गृहीत धरलं असतं. 4 उरल्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर पहा 8 आणि 1 9, 9 9 तरी 8 उरले म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर 9 9 नंतर काय 5 आणि समजा हे 3 गेले तर 5 आणि 2 7 उरले, 7 उरले म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. मग आपले 3 ऑप्शन गेले, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तुम्ही त्याने पण चेक करू शकता. 9 9 गेले. त्याच्यानंतर पहा 7 आणि 8, 8 आणि 4 12, 12ला 3 ने पुरा भाग जातोय म्हणजे हेच आपलं काय उत्तर आहे. मग मला असं वाटतं का याच्यामध्ये थोडासा हे स्मार्टपणा जर तुम्ही दाखवला, या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल, थोडीशी स्मार्ट टेक्निक जर तुम्ही यूज केली
तर तुम्ही सारा प्रश्न 4 ते 5-7 सेकंदामध्ये तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. तर प्रश्न तुम्हाला नीट समजला असताना एकदम बेसिक लेवलचा प्रश्न होता. जनरली मुलं या पद्धतीने जातात, कोणताही फॉर्म्युला नाही, काहीच नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक कार 3 तासात 108 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. जर तिचा वेग 27 किलोमीटर प्रति तास या दराने कमी केला, म्हणजे वेग काय केला आता, कमी केला, तर तेच अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल. मग आता तेच अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल, तर थोडस बेसिक नाही सोडू. अंतर बरोबर काय आहे, तर अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये काय आहे, वेळ आहे. मग आता मला सांगा वेग किती आहे, 108, वेळ किती लागतो, 3 तास, म्हणजे टोटल अंतर किती आलं, तर 324 किलोमीटर. आता त्यांनी सांगितलं 27 किलोमीटर प्रति तास या दराने तिचा वेग कमी केला. आधी वेग होता 108, नंतर 27 ने कमी केला, म्हणजे राहिला 81 किलोमीटर प्रति तास हा वेग राहिला. मग आता तिला जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर वेळ काढायचा असेल तर काय करतो आपण, तर वेळ बरोबर अंतर किती आहे, तर अंतर भागिले वेग. आता वेग किती आहे, टोटल 81. किती आहे टोटल, 81. आता कशाने भाग जाईल, 9 ने भाग जाईल का, तर 9 9 81, 9 त्रिक 27, 5 उरले 54 झाले, 9 सक 54, 9 1 9, 9 चौक 36, म्हणजे किती वेळ लागला, 4 तास लागले. किती वेळ लागला, तर 4 तास लागले, हे लक्षात घ्या. चला, समजलाय का प्रॉब्लेम. तर आता पहा पुढचा प्रश्न परत तुमचा त्याच संदर्भात आहे, त्याच टॉपिकवर आहे. एका चोराने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालण्यास सुरुवात केली. 30 मिनिटानंतर पोलिसाने 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्या चोराचा पाठलाग केला, तर त्या पोलिसाला चोराला पकडण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला आता त्या चोराला पकडायचं पोलिसाने, तर किती वेळ लागेल, तर याच्यासाठी एक शॉर्टकट आहे पहा. किती वेळ लागेल, तर एकूण वेळ बरोबर सुरुवातीला चोर पळाला होता 60च्या स्पीडनं, मग 60 गुणाकारामध्ये 30 मिनिटानंतर पोलिसाने त्याचा पाठलाग सुरू केला. 30 मिनिटं म्हणजे तासामध्ये अर्धा तास आहे, इथे नेहमी अर्धा तास घेणार. ठीक आहे, म्हणजे चोर आणि पोलीस यांच्यामध्ये टायमिंगचा किती गॅप आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तो गॅप आपल्याला इथं लिहायचा आहे, म्हणजे त्याचा अर्थ 30 मिनिटाचा गॅप आहे, म्हणजे त्याचा अर्थ अर्धा तास. आणि भागाकारामध्ये चोराचा स्पीड आणि पोलिसाचा स्पीड यांच्यामधला फरक घ्यायचा आहे. तर 80तून 60 गेले, खाली राहिले 20, मग 20 1 20, 20 त्रिक 60, बे 1 बे, 3च्या निम्मे किती आहे, 1.5, म्हणजे याचा अर्थ 1.5 तासाने तो पोलीस त्या चोरला पकडणार आहे. तर हा एकदम बेसिक लेवलचा प्रश्न होता. चला नेक्स्ट पहा. हा, तर राहुलने एक ठराविक अंतर जाताना 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने पायी गेला आणि येताने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने पायी आला, तर त्याचा सरासरी वेग किती. तर इथं तुम्हाला सरासरी वेगाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तर सरासरी वेग बरोबर काय असणार आहे, तर सरासरी वेग बरोबर 2 गुणिले x गुणिले y, भागाकारामध्ये x अधिक y. आता x म्हणजे काय आहे, तर x म्हणजे तुमचा 4 आहे जातानाचा वेग, आणि y म्हणजे काय आहे, तर तुमचा येतानाचा वेग आहे y. आता तुम्हाला फक्त इथं किंमत टाकायची आहे. मग 2 गुणिले जातानाचा वेग 4, येतानाचा वेग 3, भागाकारामध्ये दोघांची बेरीज म्हणजे 3 अधिक 4 किंवा 4 अधिक 3 काही करा. तर किती आलं टोटल, तर 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 भागाकारामध्ये किती आहे, 7 आहे. मग आता 7 ने जर भाग दिला तर 7 1 7, 7 त्रिक 21, म्हणजे 3 ऑप्शन कुठं आहे का, तर 3 ने सुरू होणार फक्त एकच ऑप्शन आहे, बाकीचे पुढे कॅल्क्युलेशन करायचे नाही. तर ऑप्शन नंबर किती आहे, सी, म्हणजे 3.43 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, तर हा प्रश्न सरासरी वेगाचा आहे. तर याच्यावर असणारा तुमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. आता सेम क्वेश्चन पहा पुढे असणार आहे. पहा आता सरासरी वेगावर असणारा हा पुन्हा एक दुसरा प्रश्न आहे. हा क्वेश्चन आपला मागच्या लेक्चरमध्ये झालेला आहे. तर तो तुम्ही कसा सोडू शकता, तर त्याला एक शॉर्टकट पण आहे. का सरासरी वेग काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर का सरासरी वेग बरोबर 3 गुणिले x गुणिले y गुणिले z, आणि भागाकारामध्ये ह्या दोघांचा गुणाकार xy
प्लस या दोघांचा गुणाकार YZ प्लस या दोघांचा गुणाकार XZ. आता X, Y आणि Z ही काय भानगड आहे? तर X ची किंमत 30 किलोमीटर प्रति तास, Y म्हणजे तुमचा 40 किलोमीटर प्रति तास आणि Z म्हणजे तुमचा 50 किलोमीटर प्रति तास. तुम्ही याच्यात किंमत ठेवा आणि तुम्हाला कळेल का तुम्हाला किती वेळ लागतोय. पण हाच प्रश्न आपण काल लसावी पद्धतीने पण सोडवला आहे, ज्या वेळेस अंतर सेम असतं. ठीक आहे, अंतर ज्यावेळेस सेम असतं म्हणजे समान भाग असतात. इथे पहा अंतर 3 समान भागामध्ये विभाजित केले आहे. तर मग आपण हा काल प्रश्न कसा सोडवला होता? तर 30, 40 आणि काय 50 हा तुमचा काय वेग आहे. मग वेग गुणाकारामध्ये वेळ बरोबर काय असणार आहे? तर बरोबर असणार आहे अंतर. मग आता तुम्हाला काय करायचंय? या तिघांचा लसावी घ्यायचा आहे. तर हा या तिघांचा लसावी, वेगांचा लसावी आहे 600. तुमचा लसावी परफेक्ट पाहिजे, तुमचा लसावी हा तोंडपाठच पाहिजे, म्हणजे तुम्हाला तोंडीच काढता आला पाहिजे. मग आता पहा 30 गुणिले 20 म्हणजे 600, 15 चोक 60 आणि 12 पंचे 60. तर एकूण किती वेळ लागला? तर तुम्ही म्हणा सर एकूण वेळ लागला 47. मग आता काय करायचंय तुम्हाला? याला फक्त 3 ने गुणायचंय. का बरं? कारण 3 अंतर समान भागामध्ये विभागला आहे म्हणून 3 ने आपण गुणलंय. 4 असतं 4 ने गुणलं असतं, 5 असतं तर आपण 5 ने गुणाकार केला असता. आणि ह्या पूर्ण याला भाग द्यायचा आहे ह्या वेळेने. तर वेळ किती आहे? 47. म्हणजे टोटल सावित्रिक 1800 भागिले 47 आहे. आता पहा 47 ही तुमची मूळ संख्या आहे. मग आता भाग देताना थोडासा काळजीपूर्वक भाग द्या. तर इथं पहा शेवटी किती आहे? 47 आहे आणि वरती 1800 काय तुमच्याकडं? तर 1800 टोटल अंतर आहे, आपण असं इथं गृहीत धरणार आहे. आपल्याला एक कळतं का भागाकारामध्ये 47 आहे म्हणजे ऑप्शन बी तर काही येऊ शकत नाही आणि सी पण काही येऊ शकत नाही. एक तर ऑप्शन पहिलं येईल किंवा तिसरं येईल. ठीक आहे, मग आता पहिलं येईल का तिसरं येईल ते शोधायसाठी आपण काय करू? भागाकार करण्याचा प्रयत्न करू. इथं 50 आहे, आपण जर असं गृहीत धरलं तर 50 गुणिले 3 म्हणजे 150, म्हणजे आपण 180च्या जवळपास पोहोचतोय. म्हणजे 47 एक 47, 47 त्रिक 141. 180 मधून 141 गेले तर 39 उरले. 39 आणि पुढचा 0 म्हणजे 390. आता या 390 ला 47 ने भाग द्यायचा आहे. मग आता मी जर इथं 47च्या ऐवजी 50 गृहीत धरले तर 50 गुणिले 8 जर केलं तर 5 8 40. मग आता मी काय करतो? 47 गुणिले 8 करून पाहतो. तर 8 7 56, 8 चोक 32 5 37 म्हणजे 376. बरोबर 390च्या अलीकडे मी पोहोचतोय. 376 म्हणजे साहजिकच आहे. 47 8 किती होईल? तर 47 8 हे 376 होईल. मग आता एक ऑप्शन आपल्याकडे इथं 35 आहे आणि एक ऑप्शन आपल्याकडे इथं 38 आहे. तर आपलं उत्तर काय राहिलं? सुरुवातीला 38. तर हेच उत्तर तुम्ही टिक मार्क करणार आहे, कारण इथं 35 आहे आणि इथं 38 आहे. उरले किती? तर उरले 14 उरले. ते काही लिहायची गरज नाही किंवा पुढे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर एवढंच फक्त करायचं होतं. तर पहा हा प्रश्न तुम्ही कधी पण पेपरला आला तुम्हाला तर तुम्ही चुकून सुद्धा ह्या फॉर्म्युल्यात किंमत टाकू नका. कॅल्क्युलेशन थोडेसे महाग पडतील, आपल्याला वेळ जातील. जसं की बघा आता इथे काय करताल तुम्ही? 3 गुणिले 30 गुणिले 40 गुणिले 50. भागाकारामध्ये 30 गुणिले 40 प्लस 40 गुणिले 50 प्लस 50 गुणिले 30. आता तुम्ही कवर गुणाकार करत बसणार का? 3 गुणिले 30 गुणिले 40 गुणिले 50 किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल. जसं की 1 2 3 3 0 1 2 3 0 5 चोक 20 20 त्रिक 60 60 त्रिक 180. इथं आले 1,80,000. आता भागाकारामध्ये 3 चोक 12 इथं आले 1200 प्लस 4 पंचे 20 इथं आले 2000 प्लस 5 त्रिक 15 इथं आले 1500. आता हेच पहा बरं, मी लसावी पद्धतीने सोडवलं तर खूप कमी वेळ लागला. तुम्ही याची बेरीज करणार, परत 2 0 कट करणार आणि परत भाग देत बसणार, तर याला वेळ जाणार. तर चुकून सुद्धा ही मेथड वापरू नका अशा प्रश्नांसाठी. शक्यतो वेगाचा लसावी घ्यायचा आहे आणि पुढे काय प्रोसेस करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. तर नेक्स्ट पाहता तर आता परत काळ काम वेगचा प्रश्न आहे. ए एक काम 8 दिवसात करतो, ए एक काम 8 दिवसात करतो आणि बी तेच काम 24 दिवसात करतोय. बर, दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात, परंतु काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर ए काम सोडून जातो. म्हणजे ज्या वेळेस काम पूर्ण होणार होतं त्याच्या अगोदरच
ए ने 4 दिवस अगोदरच कल्टी मारली म्हणजे काम सोडून गेला, तर आता पुढे काय पहा, असं सोडून जातो, तर ते संपूर्ण काम ए आणि बी ला मिळून करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील? तर तुम्हाला काय करायचंय, ह्या दोघांचा लसावी घ्यायचा आहे, तर तो येईल 24च. 8 त्रिक 24, 24 एक 24. दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात? तर तुम्ही म्हणा सर दोघे मिळून एका दिवसात काम करतात 3 आणि 1 4. हे 4 म्हणजे एका दिवसाचं काम आहे. पण आता तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे का, काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर, म्हणजे ज्या वेळेस काम पूर्ण होणार होतं त्याच्या 4 दिवस अगोदरच एक काम सोडून गेला. आता एक कॉमन लॉजिक लावण्याचा आपण प्रयत्न करू. जर एने काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर काम सोडलं नसतं तर काय झालं असतं? तर तुम्ही म्हणा सर एने 4 दिवस काम केलं असतं, म्हणजे आपण त्याला मुद्दामून ते 4 दिवस काम करायला भाग पाडू. मग एने 4 दिवस काम केलं असतं. मला सांगा ए एका दिवसात किती काम करतो? तर तुम्ही म्हणा सर ए एका दिवसात 3 काम करतो. तर मग 4 दिवसात किती करेल? तुम्ही म्हणा सर 4 गुणिले 3 तर 4 त्रिक 12 काम करेल. म्हणजे जर एने 4 दिवस अगोदर काम सोडलं नसतं तर एने आणखीन 12 काम केलं असतं. आता आपल्याकडे एकूण काम किती आहे? 24 आहे. आता आपण ते 12 काम एच्या वाटेचं आणखीन मिळू त्याच्यात, म्हणजे टोटल काम किती झालं? तर टोटल काम झालं 36. आता टोटल काम किती झालं? 36 काम झालं. आता पहा ए पण कामावर आहे आणि बी पण काम करतोय, दोघं पण काम करतात. मग दोघं एका दिवसात किती काम करतात? 4. मग दोघांना मिळून किती दिवस लागणार आहे? तर त्या 36 ला फक्त 4 ने भाग द्या, तर 4 एक 4, 4 9 36. ज्या वेळेस याचं उत्तर काय आहे? 9 आहे. ज्या वेळेस तुम्हाला असे प्रश्न येईल ना का काम पूर्ण होण्याचे 3 दिवस अगोदर सोडून गेला, 8 दिवस अगोदर सोडून गेला, तो जो सोडून जातोय ना त्याचं काम तो 8 दिवसात किती करेल किंवा 4 दिवसात किती करेल, त्याला गुणिले त्याची कार्यक्षमता करायची, तेवढं काम एकूण कामात मिळवायचं आणि दोघांनी काय करायचा? भाग द्यायचा. दोघं जर असेल तर, तिघा असेल तर तिघांनी भाग द्यायचा. जशी प्रश्नाची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ती प्रोसेस करायची असते. का काम वेग मध्ये कोणताही फॉर्म्युला नाही, फक्त 3 कन्सेप्ट आहे. तेवढे 3 कन्सेप्ट ज्याचे पक्के असेल का काम वेग 100%. खूप सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, मला असं वाटतं लास्ट क्वेश्चन असावा हा, किंवा अजून एखादा क्वेश्चन आहे तर हा अजून 2 क्वेश्चन आहे. तर पाहता, एका वस्तूची किंमत 2 वर्षामध्ये 18,000 रुपयावरून 14,580 रुपये झाली, तर त्या वस्तूची वार्षिक घट किती टक्के आहे? आता तुम्हाला इथं त्या वस्तूची वार्षिक घट काढायची आहे. 2 वर्षामध्ये झाली ती, 2 वर्षामध्ये 18,000वरून ती वस्तू 14,580 रुपये झाली. काय करायचं? सगळ्यात सोपं आहे. पहा, 18,000 सुरुवातीची रक्कम होती आणि नंतर ती 2 वर्षानंतर झाली 14,580, म्हणजे घट झाली. ह्या दोन्ही किमतीचा नेहमी गुणोत्तर घ्यायचं. ह्या दोन्ही किमतीचं काय घ्यायचं? नेहमी गुणोत्तर. गुणोत्तर घेतल्यानंतर हा एक शून्य कट होईल, हा एक शून्य कट होईल. अजून कशाने भाग जाईल? तर 9 ने भाग जाईल. तर 9 दुने 18, 9 0 0 9 0 0, 9 एक 9, खाली किती उरले? तर तुम्ही म्हणाल सर 5 उरले, 54 झाले. 9 सक 54, 55 झाले, 54 वजा केले आपण. 9 सक 54, एक उरला, 9 दुने 18. परत भाग जातोय, परत भाग द्या. इथं आले 100 आणि इथं किती आले? 81. आता हे झालं त्याचं फायनल गुणोत्तर. मग हे फायनल गुणोत्तर झाले तर इथं 2 वर्ष आहे. पहा किती वर्ष आहे? 2 वर्ष आहे. तर फक्त याचं वर्गमूळ घेऊन टाका. याचं वर्गमूळ घेतलं तर 100चं वर्गमूळ किती आहे? 10 आहे आणि 81चं वर्गमूळ किती आहे? 9 आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला? 10 रुपयाची घट होऊन ती 9 रुपयावर आली, म्हणजे 1 रुपया कमी झाला. म्हणजे हा प्रत्येक वर्षी होणार आहे. म्हणजे 10 रुपयाची वस्तू आता 9 रुपयाला मिळाली, किंवा काय म्हणलंय त्या वस्तूची घट झाली. 10 रुपयावरून 9 रुपयावर आली, म्हणजे 1 रुपयाची घट झाली. तुम्हाला विचारलं किती टक्के घट झाली, तर शेकडा घट बरोबर काय असणार आहे? 1 रुपयाची घट होती 10 रुपयावर, टक्केवारी काढायची म्हणून गुणिले 100. 10 एक 10, 10 100. तर उत्तर किती आलं तुमचं? 10%. जो हुशार असेल ज्याला हे माहिती आहे तो डायरेक्ट म्हणून का 10च्या 1 किती टक्के? 10%, म्हणजे 10% काय होईल? घट होईल. तर हा प्रश्न तुम्ही नेहमी असा सोडवायचा आहे. इथं 3 वर्ष असते तर साहजिकच इथं तुमचं घनमूळ निघलं असतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2 शंकूंच्या घनांचे घनफळाचे गुणोत्तर 3:2 आहे. समजा शंकू आपण ए मानला आणि शंकू आपण बी मानला. शंकू ए चं घनफळ, कोणत्याही शंकूचं घनफळ काय आहे? तर 1/3 गुणिले पाय
गुणिले आर, इथं मुद्दामून देतो ए त्याचा वर्ग, कारण ए म्हणजे पहिला शंकू आहे आपला, आणि उंची गुणाकारामध्ये म्हणजे इथं पण ए मानलं, आणि भागाकारामध्ये परत 1/3 गुणिले पाय गुणिले आर. आता आपण शंकू बी मानला म्हणून इथं आर बी आणि त्याचा वर्ग, एच इथं पण आपण बी लिहिला. आता याचं तुम्हाला काय दिलंय, गुणोत्तर दिलंय म्हणजे 3/2 दिलेलं आहे. म्हणजे दोन शंकूंच्या घनफळाचं गुणोत्तर 3/2 आहे. तर मग शंकूचं घनफळाचं फॉर्म्युला काय आहे, 1/3 गुणिले पाय गुणिले आर वर्ग गुणिले एच. पण दोन शंकू त्याला मी नावं दिले, शंकू ए आणि शंकू बी. साहजिकच शंकू ए ची त्रिज्या वेगळी असणार आहे, उंची पण वेगळी असणार आहे, आणि त्याच पद्धतीनं शंकू बी ची वेगळी असणार आहे आणि उंची पण वेगळी असणार आहे. मग आता कॉमन भाग आपण कॅन्सल करून टाकू. आता त्रिज्या, तुम्हाला त्रिज्याचं पण गुणोत्तर दिलंय किती आहे, 3/4 आहे. म्हणजे याचा अर्थ 3चा वर्ग गुणाकारामध्ये एच ए, भागाकारामध्ये 4चा वर्ग गुणाकारामध्ये काय आहे, एच बी. बरोबर काय आलं तुमच्याकडं, 3/2. आता हा इथं काय आहे, पूर्ण अपूर्णांक गुणाकारामध्ये पलीकडे पाठवा, त्याला पलीकडे पाठवल्यानंतर काय होईल, इथं राहील एच ए भागाकारामध्ये एच बी, बरोबर समोर काय राहिले तुमच्या 3/2. आता मला सांगा 4चा वर्ग इथं भागाकारामध्ये, तिकडे काय होईल गुणाकारामध्ये, 4चा वर्ग किती आहे 16, भागाकारामध्ये इथं 3चा वर्ग आहे, खाली आला तर 9 होईल. आता कटछाट करा, बे 1 बे, बे 8 16, 3 1 3, 3 3 9, म्हणजे किती आलं उत्तर तुमचं 8/3, म्हणजे 8/3. 8/3 म्हणजे किती आहे, 8/3 आहे. पहा हे सगळे महत्वाचे प्रश्न होते. असंच आपण थोडं करून याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. एक लक्षात घ्या, हे सगळे मेरिट लेवलचे प्रश्न आहे, आपल्याला ते प्रश्न सोडवता आले पाहिजे, म्हणून हे काही गोष्टी मी तुम्हाला काही नवीन टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणतं उदाहरण बेसिकने सोडवलं पाहिजे, कशा पद्धतीनं कोणतं उदाहरण सोडवलं पाहिजे हे मी सांगतोय. तर आता पहा, तुमचं एकच काम आहे का जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करत राहा, त्याच्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.